समाज परिवर्तनाचा सारथी शिवबाराजे न्यूज। नमस्कार, शिवबाराजे न्यूज चॅनलच्या वतीने आज आम्ही आपल्या समोर घेत आहोत गर्भधारणेपासून ते बाळंतपण होईपर्यंत गर्भवती महिला अक्षरशः नरक यातना भोगतात। अर्थातच त्यांचा पुनर्जन्म होतो, मात्र अशा गर्भवती महिला या त्यांच्या आरोग्याविषयी जागृत नसतात। अशा सर्व माता भगिनींसाठी शिवबाराजे न्यूज चॅनलच्या वतीने ही छोटेखानी मुलाखत। आज महागड्या व खाजगी रुग्णालयात बाळंतपण करणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही। ज्यांच्या हातावर पोट आहे, रोजीरोटी व्यवस्थित चालत नाही, आर्थिक अडचणींमुळे औषधोपचार वेळेवर होऊ शकत नाही, आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा गर्भवती महिलांचे सुरक्षित बाळंतपण होण्यासाठी, नवजात शिशूंचे योग्य संगोपन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात नुकतंच सोलापूर जिल्हा महिला व नवजात शिशु जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। महाराष्ट्र राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच सोलापूर जिल्ह्यासाठी महिला व नवजात शिशु जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या रुग्णालयात अगदी पहिल्या 3 महिन्यापासून ते नवजात शिशु जन्माला येईपर्यंत त्यानंतर नवजात शिशुचे संपूर्ण आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली जाते। यावेळी आमच्या चॅनलशी संवाद साधताना डॉक्टर ढवळे म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्यांच्या कुटुंबातील महिलांना सकस आहार, व्यायाम, औषधोपचार मिळत नाही, त्यामुळे गरोदरपणात खूप अडचणी येतात, आरोग्याच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं। अशा या महिलांसाठी या रुग्णालयामध्ये 2 विशेष प्रसूती कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी शासनामार्फत मोफत शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या आज मितीस पार पडलेल्या आहेत। इतकेच नसून ज्या गरोदर महिलांना सिझरिंग होण्याची शक्यता असते, अशा गरोदर महिलांना याच रुग्णालयामध्ये राहण्याची उत्तम सोय, आहार विहार अगदी मोफत केले जाते, मोफत रक्तही दिले जाते। आपल्या या महिला व नवजात शिशु रुग्णालयामध्ये अगदी मतिमंद, गतिमंद, दिव्यांगांसाठी सुद्धा विशेष उपचाराची सोय आहे। 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी मोफत विविध थेरपी या ठिकाणी केल्या जातात। यासाठी 14 तज्ञ शिक्षक अर्थातच डॉक्टर्सची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे। मुलांच्या विविध अवयवांचे उपचार व आवश्यक त्या शस्त्रक्रिया केली जाते। शहर आणि ग्रामीण भागातील विशेष दिव्यांगांना उपचार दिले जाते। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदराने व सन्मानाने जगण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते। मानसोपचारापासून ते अगदी दिव्यांगांना लागणाऱ्या सर्व आजारांवरती उपचार केला जातो। महिलांच्या सर्व आजारांवर आता मोफत उपचार सोलापूर जिल्हा महिला व नवजात रुग्णालयात। आता आपण महागड्या व खाजगी रुग्णालयातील उपचारांना करणार रामराम। तर आपलं हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने आता कार्यान्वित झालेलं आहे। या ठिकाणी आपण रुग्णांना मोफत गरोदरपणाच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व आपण देतो। रोज आपली गरोदर मातांसाठी या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागात ओपीडी चालू असते, त्या ठिकाणी आपण प्रयोगशाळेच्या पूर्ण सुविधा मोफत देत आहोत। त्यानंतर आपण या ठिकाणी त्यांची पहिल्या फ्लोअरवरती आपल्याकडे प्रसूती कक्ष आहे। त्या प्रसूती कक्षामध्ये 2 प्रसूती कक्ष आहेत आपल्याकडे। या ठिकाणी आपण ज्या हायरिस्क प्रेग्नन्सी आहेत, ज्यांना गरोदरपणामध्ये BP वाढलेला आहे किंवा त्यांना हार्ट डिसीज आहे, तो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हायरिस्क प्रेग्नन्सी आहेत त्या ठिकाणी आपण ॲडमिट करतो व त्यांना गरजेप्रमाणे त्यांची नॉर्मल डिलिव्हरी अथवा आपण त्यांना सिझेरियन शस्त्रक्रिया या ठिकाणी आपल्याकडे मोफत होते, की ज्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी बाहेर खाजगीमध्ये त्यांचा भरपूर खर्च होतो, 25 ते 30 हजारपर्यंत अंदाजे खर्च होतो, त्या ह्या ठिकाणी आपल्याला शासनामार्फत या ठिकाणी ह्या पूर्णपणे मोफत सुविधा मिळतात लाभार्थ्यांना। आत्तापर्यंत आपल्याकडे जवळजवळ 60 ते 70 सिझेरियन शस्त्रक्रिया, एक्झॅक्ट आकडा मी सांगते नंतर, किती 78 सिझेरियन शस्त्रक्रिया आपल्याकडे आत्तापर्यंत झालेल्या आहेत। कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स न होता आपण सक्सेसफुली ह्या इथं सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। नॉर्मल डिलिव्हरी पण आपल्याकडे झालेल्या आहेत। तर ह्या शस्त्रक्रियांच्या दरम्यान समजा नवजात शिशूला काही अडचण असेल, त्याला काही जन्मजात कावीळ वगैरे असेल किंवा बाकीचे जे काही अडचणी, डिस्ट्रेस असेल, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस वगैरे, तर त्यासाठी आपण SNCU थोड्या स्वरूपात आपण निर्माण केलेले आहे, कारण अजूनपर्यंत पूर्ण क्षमतेने आपली SNCU कार्यान्वित नाही, कारण त्यासाठीचे जे लागणारे मनुष्यबळ आहे आपल्याला SNCUसाठीचं ते अजून उपलब्ध नाही आहे। सर्व प्रकारचे मनुष्यबळ आपण हळूहळू या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहे।
त्या ठिकाणी त्यांना ऑब्स्टेटिक ICU आपल्याकडे आहे. जे हाय रिस्क पेशंट आहेत त्यांना समजा ICU केअर लागली तर आपल्याकडे ऑब्स्टेटिक ICU या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण ह्या जे ॲडमिट झालेले गरोदर माता आहेत सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आपण त्यांना 7 दिवस इथे ठेवतो. 7 दिवस त्यांना शासनामार्फत मोफत आहार दिला जातो. ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यांना आपण 3 दिवस इथे ॲडमिट ठेवतो आणि त्यांना 3 दिवस मोफत आहार मिळतो. तसेच त्यांना घरी मोफत आपण घरपोच सेवा देतो की त्यांना आपण घरी मोफत सोडतो. त्याच्यानंतर त्यांना समजा कोणत्याही प्रकारचं रक्तस्राव वगैरे जास्ती प्रमाणात झाला तर त्या ठिकाणी आपण मोफत त्यांना रक्तपिशवी या ठिकाणी देत आहोत शासनामार्फत. तर अशा पद्धतीच्या विविध सोयी तसेच आपण आता नवजात शिशूंचे आपण लसीकरण चालू केलेलं आहे. प्रत्येक मंगळवारी आपण या ठिकाणी लसीकरणाच्या मोफत सुविधा देत आहोत. भविष्यात लसीकरणाचे आपण दिवस वाढवणार आहोत. सद्यस्थितीत सुरुवातीला आपण मंगळवारी चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीची आणि गरोदर मातांची आपण तपासणी रोज या ठिकाणी सोमवार ते शनिवार आपण करत आहोत. तर अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील महिलांनी लाभ घ्यावा असे मी या माध्यमातून आवाहन करते. मी डॉक्टर आशा घोडके, स्त्रीरोगतज्ञ वर्ग 1, स्त्री रुग्णालय सोलापूर. महिला व नवजात शिशु रुग्णालय आमच्या इथे सोलापूरमध्ये. या आमच्या हॉस्पिटलमध्ये महिला गरोदर महिला व ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीतले जे गायनेक प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल इथे आमच्याकडे मोफत उपचार केला जातो. गरोदर महिलांची इथे मोफत तपासणी केली जाते. रक्त लघवीची बाकीची तपासणी केली जाते. डिलेवरी आणि शस्त्रक्रिया ह्या पण मोफत केल्या जातात. डिलेवरी नंतर पेशंटला आहार पण मोफत मिळतो इथे आणि त्यांना घरपोच मोफत सोडण्याची पण सोय आहे. नवजात शिशु बाल रुग्णालयाबद्दल बोलायचं झालं तर 30 दिवसांपर्यंत आम्हाला इथे जे नवजात बालक आहेत त्यांना जर कावीळ त्यांना थोडेफार इन्फेक्शन झाले तर त्याच्यावर आमच्याकडे मोफत उपचार दिले जातात. महिलांचा वेगवेगळ्या पोस्टमध्ये आता स्टाफ भरलेला आहे. डॉक्टर लोकांचा वेगळा आहे, नर्सेस लोकांचा वेगळा आहे आणि क्लास 3 म्हणून आहे सफाईगार त्यांचे वेगळं आहे. असं टोटल आमच्याकडं 50-60 पर्यंतचं स्टाफ आहे. माझं नाव नंदा चंद्रकांत गोडके. मी राहणार पद्मनगरमध्ये आहे. या दवाखान्यात माझी मुलगी डिलिव्हरीला गेली. या हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा कसं आहे? अगदी छान आहे. सगळे डॉक्टर्स वगैरे चांगले. तिथे काय पैसे घेतले जाते का पूर्ण मोफत आहे? पूर्ण मोफत आहे. सगळे डॉक्टर्स गोडके मॅडम स्वच्छता आहे. नमस्कार, मी OT इन्चार्ज आहे, ऑपरेशन थिएटरची इन्चार्ज आहे. इथं इमर्जन्सी महिला व नवजात शिशु रुग्णालयामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जे डिलेवरी जे होणार नसतील किंवा ज्याचे काही प्रॉब्लेम झाले नॉर्मल डिलेवरी होणार नसेल तर आपण सिझरसाठी इथं घेत असतो. इथे ट्विन्स मुलांची डिलेवरी सिझर नॉर्मल म्हणजे जे नॉर्मल होणार आहे त्यांचे इथं सिझर केले जातात आणि आत्तापर्यंत हॉस्पिटलमध्ये 75 सिझर झालेले आहेत आणि इथं सगळी सुविधा मोफत मिळते. प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात म्हणजे प्रसूतीपूर्व म्हणजे गरोदर बायकांना येथे रक्त भरणे अंगामध्ये आणि नंतर आयर्न सिक्रोज म्हणजे HB वगैरे कमी झाल्यानंतर हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर आयर्न सिक्रोज इंजेक्शन देणे आणि NCचे जे काय प्रॉब्लेम असेल जे आजार BP शुगर एक्लाम्सिया हे जे आजार आहे हे आजारावर ट्रीटमेंट देणे आणि प्रसूती पश्चात म्हणजे की जी सीझर किंवा नॉर्मल डिलिव्हरी झालेली ह्या लोकांना इथे सेवा देणे. यांना मोफत सेवा दिली जाते. यांना परत जेवण दिलं जातं मोफत. 102च्या गाडीने त्यांना घरी पोचतं केलं जातं. अशा प्रकारचे ANC आणि PNC वार्डमध्ये सेवा दिली जाते. सोलापूर जिल्ह्यात जे ग्रामीण भाग आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे आहे तिथं 102च्या गाडीने गरोदर मातेंना हॉस्पिटल टू हॉस्पिटलमध्ये पोस्ट केला जातो आणि डिलेवरी झाल्यानंतर बी त्यांना घरी पोस्ट केलं जातं. सगळं इथं मोफत आहे का? तुम्हाला ट्रीटमेंट कसं मिळालं?
सांग ट्रीटमेंट कशी मिळाली, सगळे व्यवस्थित मिळाले. जेवण वगैरे? सगळे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. दवाखान्याची सोय खूप चांगली आहे, घरपोच सोय आहे आणि सगळी व्यवस्था छान होतात. जेवण सगळं, नाश्ता, दूध, चहा सगळं टाईमच्या वेळेला आणून देतात. गोळ्या औषध सगळ्याची. नमस्कार, मी उमेश विरकर, इथं डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर जे जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहे, यामध्ये विशेष शिक्षक या पदावरती कार्यरत असून आमच्या इथे 0 ते 18 वयोगटातील जी दिव्यांग मुलं असतील किंवा ज्या मुलांना थेरपीची गरज आहे अशा सर्व मुलांवरती आपल्याकडे इथं थेरपी दिली जाते आणि ती विनाशुल्क, म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क आपण यामध्ये या मुलांकडून घेत नाही. पूर्णतः मोफत या थेरपी सेंटरमध्ये उपचार केले जातात. यामध्ये आपल्याकडे एकूण 14 एक्सपर्ट आहेत जे शासनाच्या सर्व सेवा ज्या मोफत देण्याचा प्रयत्न करतो आपण. त्यामध्ये जास्तीत जास्त फोकस आमचा हा 0 ते 6 वयोगटातील मुलांवरती आहे. त्यामध्ये फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, त्यानंतर सेन्सरी इश्यूज ज्या मुलांमध्ये आहेत अशा मुलांसाठी आपण विशेष शिक्षण हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपण दाताच्या काय प्रॉब्लेम्स असतील मुलांचे त्याच्यावरती पण आपण त्यांना मार्गदर्शन करतो आहे, त्याच्यावरती उपचार करतो आहे. त्याचबरोबर आपल्याकडे डोळ्याचे प्रॉब्लेम असणारे म्हणजे तिरळेपणा असेल, दृष्टीदोष असेल, त्याच्यावरती कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्याही आपण यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर आपला जो एक मोठा प्रोग्राम आहे तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, तो आपल्या पूर्ण जिल्हाभरामध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये आपल्या या कार्यक्रमामधून जो ग्रामीण लेवलला एकूण 52 टीम कार्यरत आहे, त्या 52 टीममधून अगदी ग्रामीण भागामधून मुलं आपल्याकडे रेफर होतात. आमचे प्रत्येक टीममध्ये 4 तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये एक लेडीज डॉक्टर, एक जेंट्स डॉक्टर, त्याच्यानंतर एक फार्मासिस्ट आणि एक ANM अशी एक टीम असते. अशा 52 टीम आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि या 52 टीमच्या माध्यमातून जी मुलं संदर्भित होतात ती आपल्याकडे इकडे थेरपीसाठी किंवा इतर पुढच्या उपचारासाठी आपल्याकडे येतात आणि त्याच्यावरती आपण आपल्या या ज्या 14 एक्सपर्ट आहेत त्यांच्यामार्फत आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपला उद्देश हा आहे की जेवढ्या लवकर या मुलांना सेवा देता येतील तेवढ्या लवकर आपण सेवा देतो आहे, म्हणजेच उपचार सुरू करतो त्याला. अगदी 6 महिन्याचं बाळ असेल किंवा जन्मल्यानंतर 1-2-3 महिन्यामध्येच लक्षात आलं की याला आपल्याला उपचाराची गरज आहे तर ते आपण सुरू करतो आहे आणि जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत त्या मुलाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढं होऊनही समजा जर एखादं मूल राहिलं तर आपण 18 वर्षापर्यंत पण या मुलांना सेवा देतो आहे आणि त्यामधून या मुलांना चांगलं एक दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं इथपर्यंत त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. बरं, कुठल्या कुठल्या प्रकारे रोग आपल्याला वाचादोष आहे, मतिमंद मुलं आहेत, कर्णबधिर मुलं आहेत, त्यानंतर जी मुलं चालू बोलू शकत नाही, चालता येत नाही आहे, त्यांना थेरपीची गरज असते, अशा मुलांवरती आपण इथं ट्रीटमेंट करतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि विशेष शिक्षणासाठी जे गरज आहे त्यासाठी आपण एक स्पेशल विशेष सेशन राबवतो. त्याचबरोबर सायकोलॉजिकल टेस्ट आहेत, त्या सायकोलॉजिकल टेस्ट करून त्याला कुठल्या बिहेवियर मॉडिफिकेशन असेल किंवा IQ टेस्ट असेल ह्या गोष्टी आपण आपल्या सेंटरमध्ये करतो. तर या हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत आहे का? आणि मोफत असेल किंवा त्यासाठी काय काय त्याला कागदपत्र लागतं? इथं फक्त आपण पूर्ण सेवा या निःशुल्क देतो आहे. 1ही रुपया चार्ज आपल्याकडे पडत नाही आहे, पूर्ण मोफत आहे आणि त्यासाठी फक्त आधार कार्डाची गरज पडते. या व्यतिरिक्त कोणतंही कागदपत्र आपल्याकडे लागत नाही. आधार कार्ड जरी नसेल तरी पण आपण त्याला सेवा देतो, म्हणजे कागदपत्र नाही म्हणून आपण कुठल्याही मुलाला सेवेपासून वंचित ठेवत नाही. समजा इथं लहान बाळाला का तर सिरियस प्रॉब्लेम आहे, त्याला ॲडमिटची सोय आहे का इथं? हां, आमचं जे सेंटर आहे इथं अशा प्रकारची कुठलीही ॲडमिटची सोय नाही, परंतु आपलं डिस्ट्रिक्ट जिल्हा रुग्णालय आहे, महिला हॉस्पिटल आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून महिलांसाठी गुरुनानक चौक येथे महिलांसाठी खास मोफत हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल या ठिकाणी उघडलेलं आहे. या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे मोफत असून या ठिकाणी आपल्याला 1ही रुपये लागणार नाही आहे. विशेष म्हणजे आपण 102 क्रमांकावर आपण डायल केलात
तर आपल्या घरापर्यंत इथली गाडी येतो आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा का प्रॉब्लेम झाल्यानंतर ॲडमिटची सोय झाल्यानंतर सुद्धा आपल्याला घरी सोडण्यात येतं. या ठिकाणी लहान बाळापासून ते सगळं सोयीसुविधा एकूण मोफत आहे. तरी